तर हाय गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग. आणि आज आहे मस्तपैकी सुट्टीचा दिवस आणि त्यातल्या त्यात रविवार, म्हणून आज रविवारी बऱ्याच दिवसांनी ठरवलं आहे. आता बऱ्याच नाही तर तुम्ही म्हणाल की अरे आत्ताच तर केलं होतं, पण आज आहे मच्छी खाण्याचा मूड आणि मच्छी मार्केटमध्ये डोंबिवलीच्या किंवा इथे पलावा सिटीच्या. तर बघूया कशी मच्छी मिळते आणि आहे पण का आपल्याला जी पाहिजे ती मिळेल का आणि कसं काय होतं आहे, तर बघत राहा. निघालोय फायनली. आता जातो पलावाच्या इथे, बघतो टायगर गावामध्ये पण मिळते मच्छी, पण तिथे एवढ्या जास्त प्रकार नसतात किंवा एवढी जास्त गर्दी मच्छीवाले मच्छी नसते. तर बघूया पलावाच्या इथे जाऊन कसं काय मिळतंय. आले होते घरी आणि मच्छी घेतली आहे. एक कटला घेतला, एक 1.25 किलोचा आणि अर्धा किलो कोळंबी आणली फार्मवाली. आणि आत्ता बघा, आत्ता चहा घेतोय कारण सकाळी विदाऊट चहाचा गेलो होतो. कारण आता दूधवाला बंद झाला आहे, तुम्ही ऐकलं असेल लास्ट टू लास्ट ब्लॉगमध्ये. 1 तारखेपासून चेंज होणार होता, तर अजून नवीन काय लावला नाही आहे म्हणून दूध वगैरे आत्ताच आणलं. कांदे, हिरव्या मिरच्या वगैरे. चला आता जेवणाची रेसिपी तर तुम्हाला दिसेलच या ब्लॉगमध्ये. आता तोपर्यंत चहा पाणी वगैरे करून घेतो. आणि ओवीचं हे बघा, हे काल केलेलं आहे, तिला करून दिलं आहे क्रीमचं काहीतरी. याच्या मागे काहीतरी लिहिलेलं असतं आणि हे असं खाली केल्यावर ते दिसतं, अशी काहीतरी लहान मुलांची जादू. अर्धा किलो कोळंबी आणली होती, तर तिचं मॅरिनेशन करून घेतोय साफ करून. आणि हा कटल्याचं पण आता मम्मीने मिरची पावडर वगैरे मसाले सगळे टाकलेले आहेत ते. आणि इथे आपला कांदा खोबरं मसाला रेडी होतोय. फिश पहिल्यांदा मॅरिनेट करून घे. तर हे बघा, आता कोळंबी फ्राय करून घेतोय आणि मग ती जाईल रश्श्यामध्ये ना. तर कोळंबीचं आपण आज कालवण करून घेणार आहोत. काय हिरवा मसाला आहे का, काय घेतलं याच्यामध्ये? आलं लसूण पेस्ट, हळद, मीठ, कोथिंबीर आणि थोडी फ्राय करण्यासाठी ते काढून ठेवले. चला बघत बसलो यश आणि शिवानीचे ब्लॉग. आणि ओवीला बघा घरामध्ये झोका बांधून दिलाय, घोड्याचं खालचं स्टेप वापरून. आणि झोका बांधायला जागा नव्हती कारण घरामध्ये हुक वगैरे नाही लावून घेतलेले. ॲक्च्युली इथे लावायचे होते 2 झोपाळ्यासाठी, पण ऐन वेळेला ते जरा गडबडीमध्ये राहून गेलं. तर हे इथे आपल्या कडीलाच अडकवलं आहे, नॉर्मल टाईमपास. आणि ओवी झोका तर नाही येते घेता, पण बसली आहे ना नॉर्मल. काय वाटते का, मजा येते का? टाईमपास बसली आहे फक्त. काय मज्जा येते असं खेळून. रेसिपी फ्राय झालेले आहेत, सगळं फ्राय झालं आहे, रस्सा झाला आहे. चला थोडा वेळ जेवून घेऊया. आता कावेरी आणि ओवीसाठी पुलाव करणार आहे कारण त्या दोघी व्हेजिटेरियन आहेत, त्या नॉनव्हेज खात नाहीत, तर त्यांच्यासाठी पुलाव असेल. मित्रांनो जेवायला बसलो आहे, जेवणाचं ताट रेडी आहे. आणि दुपारी 1 वाजला आहे, भूक लागली आहे खूप. हे बघा, आज आहे जेवणामध्ये बाजरीच्या भाकरी, हे आपला कटला, प्रॉन्स थोडे फ्राय केलेत आणि कोळंबीचा रस्सा. हे बघा, हे फ्राय केलेले आहेत. मस्त आला. आणि हे बघा कावेरीचा व्हाईट राईस पुलाव, नवरत्न पुलाव ना कावेरी, रेडी आहे. तर आता ओवी वगैरे कावेरी पण जेवून घेतील. आणि दुपारी मस्तपैकी मच्छी फ्राय वगैरे सगळं खाऊन झोपलो होतो आणि चांगली झोप लागली दुपारी 1-1.5 तास. त्याच्यानंतर आता उठून चहा वगैरे घेतला आणि बसलो आहे. तर चला आपला ब्लॉग एडिट करून घेतो कारण काल आणि परवाचं दोन्ही दिवसांचा एका दिवसामध्ये इन्क्लूड करायचा आहे. तर तो ब्लॉग एडिट करतो आणि हा रंगपंचमीचा ब्लॉग तुम्हाला बघायला मिळेल. आणि मम्मी आणि पप्पा गेलेत नंदा मावशीला, म्हणजे माझी मोठी मावशी आहे, तिला भेटायला गोदरेज हॉस्पिटलला, कारण तिची तब्येत बरी नाही आहे. थोडं किडनीला सूज वगैरे आली, इन्फेक्शन झालं, असा काही प्रॉब्लेम आहे. तर ती ॲडमिट आहे तिथे ICUमध्ये. तर गेली आहे. मी आता उद्या जाईल येत आहे तिकडून. आणि गाईज ओवीला जे शाळेमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे नवीन, तर तिकडच्या शाळेमध्ये त्यांनी सांगितलं आहे की स्टुडंटला जरा इंटरव्ह्यूसाठी प्रिपेअर करून आणायचं आहे. तर जो काही अभ्यासक्रम झालेला असतो त्यांचा सिनियर KG पर्यंत, तर त्याच्यातलं थोडंफार तरी त्यांना यावं म्हणून हिंदीचं वगैरे. तर त्यासाठी ओवीने काहीतरी प्रिपरेशन केलेलं आहे. आता ॲक्च्युली काय आहे की त्यांचं ह्या ज्या करंट शाळेमध्ये आहे ना, हिंदी हा विषयच त्यांचा घेतलेला नाही आहे ना, घेतलेला नाही आहे. तर तिच्यामध्ये ते वर्णाक्षर, वर्ण, व्यंजन वगैरे ते सगळं काहीच माहिती नाही आहे. तर आपण थोडं करून घेतोय, नॉर्मल थोडं तरी बोलता यावं तिथे म्हणून. मायसेल्फ वगैरे इंग्लिशमध्ये राईम वर्ड्स वगैरे ती बोलेल, पण हिंदीचं तिच्याकडून करून घेतोय. तर चला आता तिची प्रॅक्टिस घेऊया. तर रवी करायचं बाळा सुरू. चलो. क से कबूतर,
ख से खरगोश. ग से गमला. क ख ग घ घ से घडा. अच्छा मग काय झालं आता क ख ग घ झालं. आता च छ ज झ च से चम्मच. छ से छाता. ज से ज ज से इसको क्या बोलते हैं इसको जार जार किंवा जग. हां च से छ से छत्री ज से जार देन छ से नाही सॉरी झ से झ से झ से काय असतं पाणी पडतं त्याच्यात झरा. तर चांगलं आहे गुड गर्ल. एका दिवसामध्ये 8 यांची प्रॅक्टिस केली तर लक्षात ठेवा आता. चला तर अशा प्रकारे ओळीची प्रॅक्टिस झालेली आहे काही शब्दांची. आता तिथे गेल्यावर पण ती आणि तशी ती हुशार आहे तिच्या लक्षात पण पटकन राहतं. पाठांतर वगैरे सगळं नीट व्यवस्थित करते ती अभ्यासामध्ये पण चांगली आहे आणि थोडंफार आपण पण प्रिपरेशन करून घेऊया. तर चला फायनली आत्ता आपलं दिवे लागण वगैरे झालेली आहे. तर शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपम ज्योती नमोस्तुते. हरि ओम श्रीरामं वन्दे रामो राजमणी सदा विजयते रामं रमेशं भजे रामेणाभियता निशाचर्जमु रामाय तस्मै नमः. रामानास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहं रामे चित्तलया सदा भवतु मे भो राम मामुद्धरं. राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने. मॉलला जायचंय. मॉल संस्कृती नाही चलेगी नहीं चलेगी. सायमन गो बैक वेस्टर्न संस्कृती गो बैक. आरमुचंदा नाटक कर रहा है. कलियुगात आल्यावर कलियुगाप्रमाणे थोडंफार आपल्याला पण बदलून घ्यावं लागतं. आपल्याला त्या गोष्टींमध्ये वाहवत जाऊन चालत नाही तर त्या गोष्टींशी थोडंफार ॲडजस्टमेंट करून राहावं लागतं. या न्यूझीलंडची फायनल मॅच चालू आहे आणि जवळपास आता ते हरल्यातच जमा आपण जिंकल्यात जमा आहोत. फक्त आता फायनलचे काही ओव्हर्स बाकी. काय स्पेशल आज हे मम्मीने गिफ्ट दिले काय बड्डेचं तुला? दाखव. काय कानातले गोल्ड इयरिंग्स आणि हे सोन्याचे स्क्रू येते आणि हे कोणाला होणाऱ्या बाळासाठी चैन आणि हे ओवीच्या चैनीत पान आणले गणपतीचे चैनीसाठी गणपतीचं पान. तर चला फायनलची मॅच बघता बघता आज गोल्ड ऑर्नामेंट्स काही केलेत मम्मीने आणि होणाऱ्या बाळासाठी म्हणजे पूजाचा 9वा महिना आता सुरू आहे आणि येत्या 5 ते 6 दिवसांमध्येच म्हणजे येत्या आठवड्यात मॅक्सिमम आपल्या घरी एक नवीन बाळ येणार आहे आणि मी मामा होणार आहे. तर बघूया काय होतं. म्हणजे लाडू मिळतात की पेढे मिळतात ते तुम्हाला डिस्क्लोज करूया झाल्यानंतर. आणि चला इंडिया फायनल मॅच जिंकते. वर्ल्ड कप T20 वर्ल्ड कप इंडिया जिंकलेली आहे अहमदाबादच्या ग्राउंडवर. सो 3 cheers इंडिया. हुर्रे हिप हिप हुर्रे हिप हिप हुर्रे. रात्रीचे 12:30 वगैरे वाजलेले आहेत आणि आपला रोजचा झोपण्याचा वेळ झालेला आहे. तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण बघितलं की सकाळी सकाळी उठून मी फिश मार्केटमध्ये गेलो, फिश घेतले आणि त्यानंतर तर तुम्ही बघितलंच आज आपली इंडियाची वर्ल्ड कप फायनल होती आणि तीसुद्धा जिंकलेली आहे टीम इंडियाने. आणि मस्त शेवटच्या ओव्हर्स वगैरे म्हणजे जे सुरुवातीला आपली बॅटिंग जेव्हा चालू होती तेव्हा कंप्लीट एकानंतर एक 4पेक्षा 6 जास्त जात होते आणि त्यामुळे पण स्कोअर आपला एकदम वरती गेला. आणि त्याच्यानंतर बॉलिंगमध्ये सुद्धा म्हणजे बुमराने वगैरे प्लस अक्षर पटेलने वगैरे म्हणजे विकेट घेण्याबद्दल आणि एकदम मस्त बॉलिंग टाकली. तर त्यामुळे आपली टीम इंडिया जिंकली. एवढ्या सगळ्या गोष्टी बघितल्या. हा ब्लॉग आवडला असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा मित्रांसोबत, जास्तीत जास्त शेअर करा आणि मेन म्हणजे ना आता हे जस्ट बोलायचं म्हणून नाही बोलत आहे पण सबस्क्राईब करा. यार कितीतरी लोक विदाऊट सबस्क्राईब केल्याशिवाय ब्लॉग बघतायत. बघा हरकत नाही आहे पण सबस्क्राईब पण करा ना, काउंट वाढू द्या आपल्यासारखा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत ओके टाटा अँड बाय बाय.